एक बी पुढारी स्वतःना घरतून काहीच देत नाही, फक्त सरकारना योजना तुमनापर्यंत देवानं काम पुढारी करतस. आमदार चंद्रकांत रघुवंशी. नंदुरबार तालुक्यातील 1004 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक साहित्य व उपकरणे वाटप. ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि हास्य दिसून आले. एक बी पुढारी स्वतःना घरतून काहीच देत नाही, फक्त सरकारना योजना तुमनापर्यंत देवानं काम पुढारी करतस. नंदुरबार तालुक्यातील वयोश्री योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना विविध साहित्य वाटप कार्यक्रमाप्रसंगी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नेहमीच्या शैलीत विरोधकांवर टीका केली. यावेळी अहिराणी व मराठी भाषेतून आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना खास शैलीतून मार्गदर्शन केले. नंदुरबार येथील यशवंत हायस्कूल येथे शनिवारी सकाळी सामाजिक न्याय विभागामार्फत राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांना विविध उपकरण वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार गोवाल पाडवी अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी, शिवसेना जिल्हा प्रमुख राम रघुवंशी, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के. पाटील, एलिम्को महाराष्ट्र प्रमुख डॉक्टर किरण पावरा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खासदार गोवाल पाडवी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तालुक्यातील लाभार्थींना विविध वस्तूंचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक साधन उपकरणे वाटपासाठी शिबिर घेण्यात आले होते. त्यात केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत कमरेचा पट्टा, मानेचा पट्टा, कानाची मशीन, काठी, वॉकर, गुडघ्याचा पट्टा, सिलिकॉन कुशन, कमोड खुर्ची इत्यादी सहाय्यक उपकरणे वाटप करण्यात आले. नंदुरबार तालुक्यासाठी सुमारे 1004 लाभार्थींना विविध साहित्य वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील 4399 लाभार्थ्यांना त्या तालुक्याच्या ठिकाणी साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक राव मोरे, कुणाल वसावे, सोनिया राजपूत, मनकुवर गिरासे, मेघा रघुवंशी, हर्षा नेरे, विक्रमसिंग वळवी, डॉक्टर सयाजी मोरे, अंकुश पाटील, किशोर पाटील, दीपक मराठे, गजेंद्र शिंपी, मोहित सिंग राजपूत, भरत चौधरी, पप्पू गिरासे यांच्यासह पदाधिकारी तसेच लाभार्थी उपस्थित होते. रामदास आठवले साहेबांना भेटलो, त्यांच्याकडे गेलो, त्यांच्या ऑफिसला गेलो, 2दा त्यांच्या लोकांशी बोललो आणि त्यांच्यानंतर त्यांना सांगितलं की जिल्ह्याचं एक वयोश्रीचं शिबिर मंजूर करा. त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन मला पत्र पाठवलं की तुमच्या विनंतीवरूनच आम्ही जिल्ह्याचं वयोश्रीचं शिबिर मान्यता देतो आहोत. आणि नंदुरबार जिल्ह्याला जेव्हा 5000 लोकांचं टार्गेट मिळालं त्यावेळेला मी डॉक्टर पवारांना सांगितलं की प्रत्येक तालुक्याची समसमान विभागणी करा. तर आम्ही मला वाटतं 750 प्रत्येक तालुक्याला केले. ज्या तालुक्याला लाभार्थी कमी येतील त्याचं टार्गेट दुसऱ्या तालुक्याला ऑटोमॅटिक आपण वाढवून देऊ आणि त्याप्रमाणेच केलेलं आहे. पण माझी विनंती आहे सर्व लोकांना की योजना सरकारच्या असतात पण त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं हेच खरं लोकप्रतिनिधीचं काम आहे असं मला तरी वाटतं. मी कायम 25 वर्षापासून भाषणात सांगतो की एक बी पुढारी स्वतःना घरतीन कोणले काहीच देत नाही, फक्त सरकारने योजना तुमना लगून लई येवानी इथलंच काम त्यानं आहे. पण दुर्दैवानं मध्यंतरीच्या काळामध्ये असं दाखवलं जायचं की पुढारी स्वतःची शेतीबाडी विकून तुम्हाला वाटतात आहे, पण तसं चित्र नव्हतं. आज लोकांना हे कळलंय आणि म्हणूनच या जिल्ह्यामध्ये आम्ही शिबिरं घेतली. आम्ही फक्त फोटो काढण्यासाठी वाटायला जात नाही. मला प्रत्येक तालुक्यामध्ये मी जाऊ शकतो. मला डॉक्टर पवारांनी आमंत्रित केलंय, माझं नाव आहे पत्रिकेवरती, तरी सुद्धा मी सांगतो की नाही, तिथल्या आमदाराला त्याचं क्रेडिट मिळू द्या, काही बिघडत नाही. तो आमदार हजर राहिला तरी चालेल, कारण आमदार बी शेवटी आम्ही एक दुसऱ्याचे मित्रच आहोत. आणि अशा वेळेला मी खासदार साहेबांना स्वतः फोन केला आणि सांगितलं की असे असे शिबिराचं वाटप आपल्याला करायचं आहे, तुम्ही हजर राहा. कारण आपल्याला अत्यंत सुशिक्षित असा खासदार सुद्धा भेटलेला आहे. माझी दादा तुम्हाला विनंती आहे की दिव्यांश केंद्र, डॉक्टर पवाराकडे गेले, दिव्यांश केंद्र एक नंदुरबारला मंजूर केलं पाहिजे. दिव्यांश केंद्राची व्याख्या अशी आहे की जो बी अपंग कधी बी येईल अख्ख्या जिल्ह्याभरातला, त्याला शिबिरची गरज नाही, त्याला फक्त अपंगत्व असेल तर ती वस्तू त्याच केंद्रामध्ये त्याच दिवशी फॉर्म भरून भेटते. दुर्दैवानं एक माणसाने कोणीतरी, मी त्याला ओळखत बी नाही, मला त्याला राजकीय विरोध बी नाही, पण एक माणसाने ते दिव्यांश केंद्र कुठेतरी मंजूर करून ठेवलंय आणि त्या माणसाने आजपर्यंत एक कार्यक्रम घेतला नाही. एक अपंगाला कधी एक वस्तू काठी सुद्धा साधी वाटली नाही आणि फक्त
दिव्यांश केंद्र मंजूर करून ठेवलंय. मी जिल्हाधिकाऱ्याला पत्र दिलंय की दिव्यांश केंद्र हे नंदुरबार शहर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. जिल्ह्याची माणसं नंदुरबारमध्ये येतात आणि बस स्टँडवर उतरलेला माणूस जर दुधाळ्याच्या त्या दिव्यांश केंद्रावर जाईल तर त्याला 200 रुपये रिक्षाचे लागतील. त्याच्यापेक्षा नंदुरबारमध्ये तुम्ही केंद्र मंजूर करा. नंदुरबार नगरपालिकेच्या माध्यमातून यांची अट आहे की 1500 ते 2000 स्क्वेअर फूटचं बांधकाम केलेलं दिव्यांश केंद्र यांना बांधून पाहिजे. केंद्र सरकारचे पैसे केव्हा येतील मला माहित नाही. मी यांना 1 मिनिटात शब्द दिला की तुम्ही फक्त नंदुरबारला मंजूर करा. मी नगरपालिकेतून दिव्यांश केंद्र बांधून देतो. नंदुरबार नगरपालिका बांधून देईल, जेणेकरून माझी ग्रामीण भागातला माणूस येईल तर त्याला बिचारायला तो लाभ तेव्हाच मिळेल. तात्काळ फॉर्म भरला, त्याचा फोटो काढला, आधार कार्ड घेतला की त्याला त्या वस्तू मिळतील. असंख्य माणसं आहेत की ज्यांना फार लाभ भेटतात. आता तुम्हाला समोर बी इथला गंजा लागेल. आई बठक आलीच नाही जर फिरशात तर तुमले बी लोक विचारतील की इथलं का डैल लाईना अशी. नाही नाही भैयाने नाही, परमेश्वरने दिले. भैया बी तुमनंच करता जिवंत आहे, नाही तर का वेळेस ना आवराई घ्यायचा. पण माझी विनंती आहे की 5-5 वस्तू लोकांना भेटल्या आहेत. एक माझा माणूस आलेला आहे, त्याला पाय बसवला, आम्ही कृत्रिम पाय बसवला आहे, त्याला व्हीलचेअर दिली, सगळं काही दिलंय. बॅटरी वाली गाडी पण दिली. आता बॅटरी विकी दादा आजा ऊपर आ जाओ. बॅटरी वाली गाडीला असं अडचण आहे की बॅटरी वाली गाडी 80% वर अपंग असेल तर हा डॉक्टर देऊ शकतो आणि 80% खाली अपंग असेल तर हा चंदू भैया डॉक्टर एक आहे तो देऊ शकतो. मी माझ्या आमदार निधीतून 40 लाखाच्या जवळपास 30 का 40 लाखाच्या बॅटरीवाल्या गाड्या वाटप केल्या आणि नंदुरबारमध्ये जे बिचारे अपंग आहेत जिल्ह्यातले 60% वर ज्यांना बॅटरीवाली गाडी भेटत नाही त्या सगळ्यांना गाड्या देण्याचा मी प्रयत्न करतोय. आज बी 2-4 गाड्या माझ्याकडे शिल्लक आहे आणि असे जे येतील त्यांना गाडी देण्याचा प्रयत्न करतो. मला राजेश